आज पत्रकार परिषद आयोजित केली आहे. नेमकं काय मार्ग आहे आणि काय पाहावं? वंदे मातरम. आदरणीय बाबा प्रदीप पाटील खंडापूरकर, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष, यांना विचारूनच आजची ही पत्रकार परिषद ठेवण्यात आलेली आहे. गेल्या 15 तारखेला झालेल्या पंचायत समितीच्या आंदोलनामधून शांततेप्रिय लोकशाहीच्या मार्गातून आंदोलन झालं होतं. त्यानंतर काही अधिकाऱ्यांनी व त्यांच्या संघटित रिटायर व्यक्तींनी काही शब्द असे वाच्यता केली की देशद्रोही, समाजकंटक हे जे शब्द वापरलेत, उग्रवादी काय असतात, त्यांनी कुठे पाहिलेत का उग्रवादी? त्या अनुषंगाने आम्हाला तेवढंच त्यांना एक विनंती करायची आहे की जे शब्द वापरलेत त्या शब्दाची त्यांनी माफी मागावी. देशद्रोह काय असतो, उग्रवाद काय असतो हे देशातील सैनिकाला माहिती असतं. ज्या सैनिकाने छातीवर गोळ्या खाल्लेत त्या निजऱ्या छातीवरती गोळ्या असतात. ते या प्रकारे अशा गोळ्या खाव्या लागतात. त्या ओपन असतं ते. आणि अशा गोळ्या खाणाऱ्या सैनिकाला जर ते देशद्रोही म्हणत असतील तर त्यांनी त्या शब्दाला धरून त्यांनी माफी मागावी. अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार संघटना ही पूर्ण देशामध्ये कार्य करते. देशातून हे प्रकरण असंच चिघळलं जाईल आणि यांच्या संघटनेपेक्षा देखील आमची संघटना देशात असल्यामुळं आम्हाला याचं पूर्णपणे आम्ही यांच्यावरती गुन्हे दाखल करू शकतो. दुसरी गोष्ट, दुसऱ्या एका व्यक्तीने असे शब्द वापरलेत की लोकपाल 2005 त्या आरटीआय म्हणतो त्याला आपण, माहिती अधिकार जर आमच्या व्यक्तीने टाकलेलाच नव्हता तर माहिती अधिकाराचा संदर्भ त्या ठिकाणी घेऊन पत्रकार बांधवाला किंवा त्या आंदोलनकर्त्यांना वेगळ्या वळणाला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना माझं असं म्हणणं आहे की त्यांनी आपला अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने करावा व माहिती अधिकार काय असतो आणि अर्ज काय असतो याची त्यांनी व्यवस्थित उच्चारणा करून घेऊन की माहिती अधिकारामध्ये आंदोलन करता येतं किंवा नाही येतं, आंदोलन करण्याची गोष्ट आणि स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्टीनं जी माहिती मागितलेली जर वेळेवर नाही दिली तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाते. हे माहिती अधिकाराचे नियम आहेत. परंतु त्या नियमाला त्यांनी उल्लंघन करून आज संघटनेचा अर्ज दिल्यानंतर हे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. आणि आंदोलन केलं हे शेवटच्या स्टेपला का जातं, हे अधिकाऱ्याच्या कारणामुळे जातं. हे त्यांनी ओळखून घ्यावं व आपला अभ्यास त्या आरटीआय किंवा माहितीच्या अधिकारावर चांगला अभ्यास करावा. याच्यानंतर त्यांनी आपल्या जे वाणी त्यांनी वापरली ती चुकीची आहे, एवढंच मला बोलायचं. कोण शिक्षक होते, काय शिक्षक होते का ग्रामसेवक होते? आता त्यांच्यामध्ये ते शिक्षक आहेत की ग्रामसेवक मी ओळखू शकत नाही त्यांना. आपण किती वर्ष देश सेवा केलेली आहे? माझी 24 वर्षी देश सेवा झालेली. संघटना काय काय? मी केंद्रीय राखीव पोलीस दलातला आहे. कारण आम्हाला आर्मीसारख्या पूर्ण सुविधा नसतात, त्यामुळं माझी कुठली संघटना नाहीये. परंतु आम्हाला ही बाबाच्या संघटनेला जे आम्ही आधार घेतलेला आहे हीच माझी मोठी सर्वात संघटना आहे. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा तुळजापूर तालुका अध्यक्ष माजी श्रीकांत काटे, राहणार काठी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. गेल्या 8 महिन्यापासून काठी गावातील अतिक्रमणासाठी, रस्त्यावरील अतिक्रमणासाठी मी झटत आहे. वारंवार पत्रव्यवहार केले, ग्रामसेवकाला पत्रव्यवहार केले, बीडीओ साहेबाला पत्रव्यवहार केले, ह्यांना
जिल्हाधिकारी साहेबांना वारंवार 2 आंदोलनही केली, SP साहेबांना निवेदन दिलं, सगळ्यांना निवेदन दिले, 3 आंदोलन. हे माझं 15 तारखेचं आहे, ते 3रं आंदोलन आहे आत्मदहनाचं. आणि त्या दिवशी तुम्ही पत्रकार बांधव साक्षीदार आहात. 15 तारखेला जे आत्मदहनाचं आंदोलन होतं त्याने असे आरोप केले, असा माझ्यावरती गुन्हा दाखल केलाय की मी पेट्रोलची बाटली व्हिडिओ साहेबाच्या अंगावरती मारून फेकली आणि त्यांचे संगणक तोडले. तुम्ही साक्षीदार पत्रकार बांधवांनो, ते फुटेज आहेत, व्हिडिओ आहेत माझ्याकडे, ते व्हिडिओ तुम्हाला बघा. तुम्ही साक्षीदार आहात, मी असं कुठलंही कृत्य केलेलं नाही, तरी ह्यांनी खोटे गुन्हे का दाखल केले? तुम्हीही विचारा त्यांना प्रश्न, किंवा तिथं तुम्ही साक्षीदार आहात, तुम्ही जी मी बाटली फेकून मारली किंवा संगणक तोडलं जर असतं तर व्हिडिओ साहेबांनी बसून मला 20 ते 24 तारखे दरम्यान ते व्हिडिओ तुम्ही दाखवा, व्हिडिओ लावा, बघा तुम्ही व्हिडिओ. तुम्ही पत्रकार बांधवांनी काढलेला काय व्हिडिओ आहे, त्यात जर मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई झाली. आणि जर ती कृत्यच मी केलेलं नाही, बाटली फेडून मारणार, संगणक तोडलेलं नाही, काही नसताना जर माझ्यावर असे 353 खोटे गुन्हे दाखल करतात, ह्याची मी निष्पक्ष तुम्ही केली पाहिजे. आणि तुम्हीच बांधव साक्षीदार आहात त्याचे. असे माझ्यावरती खोटे गुन्हे काढून मला दबाव करण्याचा प्रयत्न करावा लागला. आणि एक कालची त्यांनी 2 दिवसानंतर एक रॅली काढली, तो आंदोलन केलं, की DYSP कडे त्यांनी आंदोलन करायला केलेलं आहे. आणि त्यात प्रतिक्रिया देताना माजी सैनिकाला देशद्रोह असं म्हटलेलं आहे त्यात. तर ही कितपत योग्य आहे तुम्ही सांगा? एक देशाचा सैनिक, जर आम्ही 18 वर्ष देशाची सेवा करून आलो, जर मला जर ते संघटनेला असू, मला असू, मी त्या संघटनेत काम करतो अखिल भारतीय भ्रष्टाचार, मला जर ते देशद्रोही म्हणत असतील तर त्यांनी, मी त्या शब्दाचा निषेध करतो आणि त्यांनी माफी मागावी संघटनेची. माझी सगळ्या कोण आहेत ते आम्हाला माहित नाही, शिक्षक आहेत का कर्मचारी आहेत, पंचायत समितीचे का कुठले आहेत ते हे माहित नाही आम्हाला. पण त्यांनी हे असं वाटते भाषा वापरलेली आहे की एक देशाच्या सैनिकाला, जो 18 वर्ष देशाची सेवा, परिवारापासून, गावापासून, ह्याच्यापासून, राज्यापासून देशाची सेवा करतो, त्या सैनिकाला जर ते देशद्रोही असं म्हणत असतील आणि खोटे गुन्हे दाखल करून देशद्रोही असे जर ते बोलत असतील, तर ह्या भारतात आपल्या किंवा देशात न्याय आहे का? मग जायचं कोणाकडे न्याय मागायला? आम्ही जायचं कोणाकडची? तुमच्याकडे आले तुम्ही गुन्हे दाखल करता, खोटे गुन्हे दाखल करता आमच्यावरती, संघटनेवरती खोटे. संघटना जर वाईट आहे तर मग आतापर्यंत संघटनेवरती गुन्हे का दाखल झाले आहे? संघटना आमची जर वाईट आहे किंवा खोटी आहे किंवा का आहे, तर संघटनेचे बाकी पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाला पाहिजे ना. आतापर्यंत एवढी आंदोलन झाली का नाही? तुम्ही तर सविस्तर आधी निवेदन दिलेलं होतं, सविस्तर मी गेल्या 6 महिन्यापासून 4थं निवेदन आहे. परत ती 5,000 तुम्हाला घ्यावा लागला. त्याच्यानंतर मला शेवट, मग ज्यांनी तुम्ही पत्रकार बांधव सांगा, मी शेवटची भूमिका एक देशाचा माजी सैनिक टोकाची भूमिका केव्हा घेऊ शकतो? कुठलाही सर्वसामान्य माणूस जोपर्यंत त्याच्या मागण्या म्हणजे त्याला सहन झाले, जोपर्यंत सहन करतो तिथपर्यंत सहन करतो. ज्याला सहन नाही झालं तर तेव्हा अशी भूमिका घेतो. पण घेतली ते तुम्ही खोटे गुन्हे का दाखल, ती गोष्टच घडलेली नाही तिथं. व्हिडिओ साहेबाच्या त्या दलनात किंवा त्या ह्याच्यात तुम्ही तुमच्या फुटेज करा, किंवा तुम्ही पत्रकार बांधव होता, तुम्ही साक्षीदार, तुम्ही सांगा किंवा अशी गोष्ट घडली आहे का? नाही घडली. ह्याच्यानंतर काय राजकारण झालं वाटतं तुम्हाला? आता वाटायला मी तिथे कोण दुसरं व्हिडिओ साहेब आम्हाला बसते, परत आपलं व्हिडिओ साहेबांनी बसून आम्हाला संबंधित सगळं व्यवस्थित झालं. हा, परत तुमच्यावर कारवाई केली म्हणजे त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्ही गुन्हा दाखल करता, शासकीय कामात अडथळा केला. आणि शासकीय कामात अडथळा केला तर तुमचा का पेन धरला किंवा आलो तुमच्या जवळ नाही, तुमच्या धरला, तुम्ही मला अलीकडे बोलून बसून तुमची प्रतिक्रिया तुम्ही सांगितली की 20 ते 24 तारखेच्या दरम्यान मी काढून घेतो. मग हे जे आहेत ज्याने आम्हाला देशद्रोही म्हटलेलं आहे, व्हिडिओ दाखवा, तो व्हिडिओ आहे. देशद्रोही काम करणाऱ्या, चुकीचं काम करणाऱ्याचा प्रतिबंध करणार, कारण आम्ही सुद्धा भारताच्या संविधानाचे सगळे अधिकार कर्मचाऱ्याला आहेत लागला आणि सगळे अधिकार असताना या देशात जे कलम आहेत त्या काळात सुद्धा आम्ही असं या प्रकारचा. नमस्कार, मी बालाजी जाधव, भ्रष्टाचार अखिल भारतीय संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे. की जे परवा जी गुन्हे दाखल झाले आमच्या संघटनेच्या पदाधिकारी, की राजकीय लोकांनी जाणून बुजून बीडीओ व त्यांच्या कर्मचाऱ्याला जाणून बुजून गुन्हे दाखल करायला लावले. काय म्हणूया
आम्ही तर काय पत्रव्यवहार केला एस पी साहेब असतील, आपले एस पी मॅडम असतील, डीएस साहेब असतील, पीआय साहेब, त्यांना आम्ही पत्रव्यवहार केलाय. ती चौकशी करून काय ती कारवाई करावी त्यांनी कायदेशीर. चुकीचं काम करण्याचा प्रतिबंध करणार, कारण आम्ही सुद्धा भारताच्या संविधानाचे सगळे अधिकार कर्मचाऱ्याला आहेत बाळगलेले. आणि सगळे अधिकार असताना या देशातले या मातीतले कर्मचारी आहेत आणि त्याला विनाकारण चुकीच्या पद्धतीनं तुमचं खाजगी गोष्ट असताना सार्वजनिक ठिकाणी त्यांच्यावर संबंधित गट तक्रारीवर गुन्हे दाखल करा म्हणून व्यवस्थित निवेदन दिलं होतं पोलीस. आमचे 2 महिलेचे गुन्हे आहेत ना, आमच्या महिलेवर बी अत्याचार झाला, त्यांचे गुन्हे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा संबंधित गट तक्रारीवर. हो, ग्रामसेवकावर गुन्हे दाखल करा. हा झाले का? नाही, गुन्हा कुठला दाखल झाले नाही. आमच्यावरती गुन्हे दाखल, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले नाही. आमच्यावरती होतात गुन्हे, मग त्यांच्यावरती व्हायला पाहिजे गुन्हे. मग सखोल चौकशी डीवायएसपी साहेबांनी आणि ह्यांनी सखोल चौकशी करावी, मांजरे साहेबांनी सुद्धा. प्रशासनाकडून एक मुद्दा उपस्थित केला जातो की भाऊभाऊकीचं भांडण आहे. नेमकं काय आहे भाऊभाऊकीचं भांडण? भाऊभाऊकीचा विषय नाही, ही रस्त्यावरील अतिक्रमण आहे. ही एक भाऊभाऊकीचा विषय नाही, रस्त्यावरील अतिक्रमण आहे. रस्त्यावर अतिक्रमण 100 लोकांच्या सह्या आहेत. गेल्या 8 महिन्यापासून मी सांगते, ही भाऊभाऊकीचं भांडण आहे. 100 लोक आहेत गावात गाठी, मग प्रत्येकाचं भाऊकीच म्हणायचं का आपण? प्रशासनाला निवेदन कधी दिलं होतं? प्रशासनाला निवेदन गेल्या 8 महिन्यापासून देतो मी. 4 वेळची निवेदन दिलेलं. 8 महिन्यापासून ग्रामसेवकांनी काय कारवाई? कुठलीही कारवाई केलेली नाही. आणि जर कारवाई का करत नाही हा एक मोठा प्रश्न आहे. नाही कुणाच्या दबावाखाली काम करते? जर काम करते गटविकास अधिकारी बीडीओ साहेबांच्या अंतर्गत, मग त्यांनी आदेश का देत नाही? जर त्यांनी आदेश दिले मग त्याच्यावर कारवाई का होत नाही हे तरी सांगावं लागेल. मग आमच्यावर खोटे गुन्हे करून संघटनेवर गुन्हे दाखल का करतात? तुम्हाला माहिती देऊन ही जाणीवपूर्वक तुम्ही आत्मदानाचा मार्ग निवडला असेही त्यांच्या एका प्रतिक्रियेमध्ये देण्यात आलेला आहे. नाही, माहिती मला माहिती कुठलीही दिलेली नाही. ग्रामसेवकाने कुठलीही माहिती दिलेली नाही. पाडतो, करतो, थांबतो. आज गेल्या 8 महिन्यापासून बांधकाम आज कम्प्लीट पाया, ज्यावेळेस पाया चालू होता त्यावेळेसपासून जे आज स्लॅब टाकून आज कम्प्लीट 8 महिने तरी कुठलीही कारवाई केलेली नाही. मग ह्याला तुम्ही भाऊ किती कसं म्हणू शकता? आणि त्यानंतर एक मुद्दा आहे की ह्याने म्हणतात की कलम आधी नाही कलम. मग ही काही लोक हक्क ह्याचा 2015चा माहिती अधिकार नियम सांगतो. त्यानुसार जर एखादा अधिकारी काम करत नसेल तर त्याच्यावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करणं जरूर. मग त्याने 8 महिन्यात ग्रामसेवक कुठली कारवाई केली? कुठलीही कारवाई न करता. तुमच्या एकट्यामुळे ग्रामसेवकावर कारवाई करू शकत नाही असं व्हिडिओ म्हणतात. त्यांच्याकडे आणि 2 गावाचा चार्ज आहे, त्यामुळे तुमच्या एका तक्रारीमुळे त्यांनी कायद्या संदर्भात पत्रकारांना ती म्हणते की बाबा तुम्ही कायदा तपासा, तर त्यावर काय तरी कायदा अधिकार कायदा आहे ना, कायदा सांगतो की अधिनियम 2015च्या माहिती अधिकार नियमानुसार सांगतोय की एखादा अधिकारी जर काम करत नसेल तर त्याच्यावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई केली. त्यांच्यावरती कारवाई का केली नाही? करावं लागणार त्यांच्यावरती कारवाई. करत नाहीत ते. का करत नाहीत? कुणाच्या दबावाखाली करत नाही. आमच्यावर आणखी खोटे गुन्हे दाखल करतात. हे शांततेत आंदोलन झाल्यानंतर तुम्ही पत्रकार होतो का यावेळेस? पत्रकारांना शांततेत झालं. बीडीओ साहेबांनी सांगितलं की गेल्या अंतिम नोटीस देऊन गेल्या 20 ते 23 तारखेनंतर आम्ही काढून त्यांना घ्यायला होतो. मग त्यानंतर काय? मग पुन्हा संध्याकाळी काय झालं असं घडलं तिथनं गेल्यानंतर की गुन्हे दाखल झाले. आंदोलन झाल्यापासून प्रशासनाकडून काय आतापर्यंत पत्रव्यवहार झाले? कुठलाही पत्रव्यवहार केलेला नाही, दिलेला नाही, पत्रही दिलेलं नाही काय. नमस्कार, मी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती धाराशिव जिल्हाध्यक्ष. आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण एवढंच आहे की असंख्य आपल्या पंचायत समिती विरोधात आंदोलन होतात, एवढे मोठे आंदोलन होतात, पण कुणावरही कधीच पंचायत समितीने आतापर्यंत मोर्चा काढला नाही. आम्ही काय असं अनोखं वेगळं आंदोलन केलंय, आमच्या विरोधात त्यांना मोर्चा काढावा लागला. कारण की पत्रकार बांधव स्वतः तुम्ही समक्ष तिथं कॅमेरा तुमचा चालू होता, तुम्ही समक्ष होता. आमच्याकडनं कुठल्याही अधिकाऱ्याला काय एक शब्द किंवा शिवीगाळी
किंवा आमच्या संघटनेने कुठली गोष्ट झाली आहे का, तर त्यावेळेस अधिकाऱ्यांना 100% आमच्यावर मोर्चा काढावा काय काढावा, ते लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे. आणि आम्हाला पण लोकशाहीने अधिकार दिलाय की आम्ही आंदोलन करावं, असा अधिकार दिलाय. मग आंदोलन केलं म्हणजे काय चूक झाली का आमची? आज जर आम्ही आंदोलन केलं म्हणून तुम्ही DYSP ऑफिसला निवेदन दिलं गेल्यावर आमच्या ज्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देशासाठी सेवा केली, 24 वर्ष 15 वर्ष सेवा केली, गोळी खाल्ली, त्याला जर तुम्ही देशद्रोही हा शब्द वापरत असाल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे का नाही? आणि मला तर असं एक कळालंय ती गोष्ट खरी आहे खोटी मला माहित नाही. ते जे बोलणारे जे कोण होते ते रिटायर आहेत अशी मला गोष्ट कळाली. ती माझी गोष्ट चुकीची पण असू शकते, मी नाही म्हणत नाही. ते रिटायर आहेत आणि त्यांनी मोर्चामध्ये येऊन एवढं भाषण करणं किंवा काय करणं ही काय गोष्ट आहे? ठीक आहे, तुम्ही करा, निवेदन द्या, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही. निवेदन द्या, प्रत्येकाला लोकशाहीने अधिकार दिलाय. पण तुम्ही चुकीचे शब्द का वापरताय? आज जर जो माणूस देशासाठी गोळी खाऊ शकतो त्याला तुम्ही देशद्रोही म्हणता. आणि समाजकंटक म्हणजे आम्ही जर तुमच्या विरोधात आंदोलन केलं, तुम्ही भ्रष्टाचार करता, अतिक्रमण करणार आंदोलन, आम्ही समाजकंटक झालो का? हे मला त्यांच्याकडनं उत्तर पाहिजे. आता पत्रकार बांधवांना तुम्ही सांगा, तुम्ही साक्षीला आहे. आम्ही जर असेल तर मी आज तुमच्या समक्ष DYSP साहेबांना आणि मांजरे साहेबांना विनंती करतो हात जोडून की आमच्याकडनं जर काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील तर CCTV चेक करा आणि पत्रकार बांधवांनी चेक करा, जे शूटिंग आहे ते चेक करा आणि पत्रकार बांधवांना साक्षीला घ्या आणि आमच्या संघटनेवर मोठे ते मोठे गुन्हे दाखल करा. ही जर गोष्ट खरी असेल तर. आणि जर ही गोष्ट खरी नसेल तर ज्या काही अधिकारी जो कोण माझ्या अंदाजा होते नाईकवाडी तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा आणि CCTV मध्ये ते कुठेच नव्हते, त्यांनी फिर्याद द्यायला सांगितली. तो माणूस तर कुठेच नव्हता आणि त्यांना चौकशी केली, एकापेक्षा रेकॉर्डिंग आहे, तुम्हाला रेकॉर्डिंग पण दाखवणार आहे. तर त्यांनी तसं म्हणलंय की मला BDO साहेबांनी दबाव दिला. मग हा दबाव कशासाठी, काय कारण आहे? हे राजकारण करायचं किंवा अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टी करणं चुकीच्या गोष्टी आहेत. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय, ह्या चुकीची गोष्ट काय? तेवढा तुम्ही एवढा मोर्चा काढला, आता तोपणा केला, ही गोष्ट कशामुळे? हे मला सगळ्या अधिकाऱ्यांना हा प्रश्न विचारा, कशामुळे? काय आमचं काय चुकलं? आंदोलन करणं हा चुका गुन्हा आहे का? आज बघा, गांधीजीपासून सगळ्यांनी आंदोलन करत आले. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत लिहून दिलेलं आहे की तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू शकता आणि त्यांच्या अधिकारिकामध्ये तुम्ही आंदोलन करू शकत नाही. 2005चा कायदा आहे. आता जेवढे सगळे लोक, हजारो लोक आंदोलन करते, ती चुकीची आहेत का मग? आणि तुमची पंचायत मग गुड गव्हर्नमेंट आहे किंवा कामं चांगले करतात, मग तुमच्या विरोधात आंदोलन का होतात? मला याचं उत्तर त्यांनी द्या. मग एवढं जर सगळ्या गोष्टी चालू आहेत तर तुम्ही आमच्या विरोधात मोर्चा करून चुकीची गोष्ट करता, काय कारण आहे? आज सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणल्यासारख्या आम्ही त्या आमच्या पदाधिकाऱ्यांना पण शांत केलं. आज तुम्ही त्यांचे काय अतिक्रमणाचा विषय असेल किंवा काय असेल शांत केलं, आम्ही त्यांना बसवतो, तुमच्यासमोर चर्चा झाली, तुम्ही लेटर दिला, आम्ही निघून जातो. नंतर एवढ्या गोष्टी काय घडल्या? आणि मोर्चाला मी काय म्हणतोय, माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की मोर्चामध्ये अधिकाऱ्यांनी मोर्चा काढला असता मी 100% म्हटलं असतं ठीक आहे, अधिकाऱ्यांनी काय गोष्टी असतील मोर्चा काढला ठीक आहे. अहो, त्यात राजकीय सपोर्ट कशामुळे? राजकीय सपोर्ट राजकीय काय? आमची संघटना जर चांगलं काम करते, राजकीय जर लोकांना जर टोचत असेल ही चुकीची गोष्ट. कशामुळे तुम्ही सपोर्ट आहे? आम्ही सामाजिक काम करायचं का नाही? उद्या तिथं बोर्ड लिहा पंचायतीच्या खाली सामाजिक कुणीही आंदोलन करू नये असा बोर्ड लिहा. त्या उद्यापासून आम्ही कुठलंही आंदोलन करणार. आम्हाला जो लोकशाहीने मार्ग दिलाय किंवा जो कायदा आहे त्या नियमानुसार आम्ही करायला. आणि याच्या आधी सुद्धा तुम्ही म्हणता पत्रव्यवहार केले नाही, पत्रव्यवहार केलं, अचानक आम्ही आत्मदान केलं. तुम्हाला सांगतो की यांनी पहिलं अमोल उपोषण पण केलेलं आहे आणि दिलेलं आहे. आणि स्वतः मी सांगतो, आंदोलनाच्या आदल्या दिवशी मी 4 वाजेपर्यंत BDO साहेबाला, आपल्या BDO साहेब सॉरी ग्रामसेवक साहेबाला फोन करतो, ग्रामसेवक साहेब उद्या आत्मदान तुम्ही काय केलं? मी काय तांबवाडी पोलीस स्टेशनला बसलोय, मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे, अतिक्रमण करणार, एवढा शब्द ग्रामसेवक साहेबाला ती रेकॉर्डिंग मी तुम्हाला दाखवतो. तरी आम्ही एवढा पाठपुरावा करून जर त्या माणसानं जर आत्मदान केलंय तर तुम्ही गुन्हे दाखल करता आणि काय करता? खोटे गुन्हे जे खरेच ना, मी काय म्हणतो, जे नियमानुसार खरे गुन्हे दाखल केले असता आमचं दुमत नव्हतं. पण संगणक फोडलं, टेबल फोडला, पण रात्री पण टेबल नवीन आणला का तुम्ही? दुसऱ्या दिवशी टेबल तसाच होता, तुमची पत्रकार परिषद झाली, मग रात्री पण सगळ्या गोष्टी तुमच्या कॉम्प्युटर पण नीट झाल्या का? आणि हल्ला केला तर तुम्ही द्या ना, पण राजकीय दबाव पुढे तुम्ही अशी कुठली कुठे ना ते BDO साहेब आणि अधिकारी एक आहेत, त्यांनी अशी कुठली गोष्टी करू नये अशी मला त्यांची विनंती. आणि सगळ्यांना सांगतोय, ह्या छोट्याशा गोष्टी म्हणजे राजकारण तुम्ही आणू नका. हात जोडून विनंती. कोणी करत असतील नसतील मला माहित नाही, पण कुणी करू नये ही माझी हात जोडून विनंती. आणि तसं जर करत असतील तर का प्रत्येकाच्या संघटना, आमची पण संघटना देशभर आहे आणि माझी सैनिकची पण संघटना आहे, आम्ही सगळ्या संघटनेशी आमचं बोलणं झाले. तसं जर असेल तर आम्ही ह्याच्या पुढचं आंदोलन तीव्र करणार आहे. मग अशा जर राजकारणी गोष्टी होत असतील तर आमची संघटना देशभरात आहे, तर आम्ही देशभरात ह्याच्याविषयी आवाज उठवणार आहेत. आणि माझी सैनिक संघटना त्यांच्यापाशी पण आम्ही बोललेलो आहे, त्यांनी पण राज्यभरात करणार. पण मला हा विषय जास्त वाढवायचा नाहीये. जी नियमाने आहे ती कारवाई करा, ती समजा. आमचं काय राजकारण भूमिका नाही आहे. आम्ही राजकारण म्हणून गेलो ना, समाज
सेवा करायची म्हणून आम्ही तिथे गेलेलो आहे. आम्हाला बाकीच्या गोष्टी माहित नाही. आम्हाला राजकारण नको आहे. मी कुठल्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून तिथे गेलो नाही. मी संघटनेचा पदाधिकारी सामाजिक सेवक म्हणून तिथे गेलेलो आहे. तर आमची एवढीच विनंती आहे की जी नियमानुसार असते ती कारवाई. आम्ही म्हणत नाही की आमचा दबाव कुठला दबाव टाकला, आम्ही काय केलं, आंदोलन केलं आम्ही नाही म्हणत, पण आंदोलनाची तुम्ही गुन्हे दाखल केले असते ना तर आम्हाला मान्य आहे. तुम्ही खोटे गुन्हे दाखल केले ही चुकीची गोष्ट आहे. मग कायदा सगळ्यांना एकसारखा आहे का नाही? आतापर्यंत किती आंदोलन झाले तुम्ही सांगा? त्यांनी आतापर्यंत मोर्चा का काढला नाही? याच्यापेक्षा बेकार आंदोलन झाले. मग तुम्हीच लिहून देता आम्हाला की आम्ही एवढ्या दिवसात कारवाई करतो, का केली नाही? तुम्ही जर एवढी कारवाई जर केली असती तुमच्या ऑफिसनं तर आम्हाला आंदोलन करायची वेळ आहे का? तुम्ही सांगा. आणि जी कोणी आहेत, माझं म्हणणं हे अधिकाऱ्यांनी जर आम्हाला बोललं असतं की हे कुठले आमचे पदाधिकारी जे आहेत ते दोघी आहेत की तर आम्ही मान्य केलं. अहो त्यांचा काही हातात संबंध नाही, तरी तिथे येऊन बाईट देतात. बीडीओ साहेब कुठे गेले? करा ना बीडीओ साहेब त्यांच्यावर कारवाई. हा, हे कोण आहेत म्हणणार आहे? मला तर असं कळलं की रिटायर आहेत. मग रिटायर माणसाने काय संबंध आहे बोलायचा? ठीक आहे, त्यांच्या संस्था असतील, त्यांच्या संस्था कशासाठी काम करतात? पेन्शनसाठी काम करतायत. तुम्ही पेन्शनचं बघा ना, आज तिथं पेन्शनसाठी किती लोक असतात, तिथं तुम्ही बोलत नाहीत. मग इथं आमच्या आंदोलनात बोलत काय अधिकार आहे तुमचा? तर माझ्या मनात चुकीच्या गोष्टी करू नये आमची म्हणणे. आमच्या काय राजकीय भूमिका नाही. राजकारण तुमच्या राजकारणाच्या ठिकाणी ठेवा, आम्हाला त्यात घेणं देणं नाही. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे जे काही चुकीच्या गोष्टी झाल्यात त्याच्यात मांत्रे साहेबांनी आणि देवाचे साहेबांनी स्वतः लक्ष घालावं आणि जी काय योग्य ते आमच्या पण पदाधिकारी काय चुकलं असेल तर 100% आमच्या पदाधिकारी कारवाई करावी आणि त्यांचं जे कुणाचं चुकलं आहे त्यांच्यावर कारवाई करा, एवढीच आमची विनंती आहे. आणि आता तुम्हाला काय प्रश्न विचारायचा तुम्ही भिन्न विचार. आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्हाला काय ह्या गोष्टी राजकारण करत नाही. जी नियमानुसार उचित कारवाई असेल, आज डीवायसी साहेबाला दिलाय आणि दुसरे खाली पीआय साहेबाला दिलाय, तर नियमानुसार जी काही योग्य असेल माझं म्हणणं वाटलं तर डीवायसी साहेब आणि माझं साहेबांनी विनंती आमची की तुम्ही पत्रकार बांधवांना पण साक्षी विचारावं की त्यांनी समक्ष होते. आम्ही अशा गोष्टी केल्या तर 100% मी स्वतःहून आमची दोन पदाधिकारी आहेत माझी साहेब किंवा जे आमच्या महिला आहेत त्यांनी गुन्हा दाखल केले त्यांना स्वतः तुम्ही पोलीस द्यावा.